तर मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग डायरेक्ट शूट करतो. इथं आम्ही आलतो पोहायला. तर मी ब्लॉग शूट करायला इथे केवढे सारे पोरं पोहायलात बघा तुम्ही. फक्त पोरं म्हणजे तिकडे गाडी बघा केवढी आल्या, तिथं गाडी मध्ये पोरं लिहायला ज्याला बी पोणी पण येत नाही तो पण मध्ये गेली. कोणा खाली डब्बा आहे, लय वेगळे पोणी खेळतात. मित्रांनो, अजून इथं बारके मोठे सगळे यायला लागले. तो काय आता मोठे जण बी यायला लागले आणि तिकून बी तेव्हा ते बी येतात. ते गाडी दिसते ना तिथं, ते बी पोरं यायला लागल्यात. इथे एक स्विमिंग पूल सारखं आहे, जसं आहे पूर्ण. ज्याला पोहणी येत नाही काय नाही, कोणी मागे बांधल्यात, कोणी पाठी मागे घालून ते डब्बा घालून मध्ये पोहल्यात. पलीकडून दाखवतो, पलीकडून लई भारी बी येणार आहे. एका गाडीवर 4 लई डेंजर आणि ऊन बी डेंजर आहे हो. म्हणून लोक मस्त पैकी थंड पाण्यामध्ये आंघोळ करायलात. तर काहीच घरी आलो, मस्त आंघोळ पिंघोळ करून घरी आलो. बसलो आता निवांतपैकी खिडकीमध्ये. इकडला बाहेरला व्ह्यू बघत, काय नदी आहे बाहेर, व्ह्यू बघत बसलो एकदम निवांतपैकी. मी आता लागले भूक, तर जेव थोडं. तर उडीदची डाळ आणि भात घेऊन आलोय. आता जेव आणि नंतर कुठतर बघू बाहेर जाऊत. तर मित्रांनो, जेवण फिवण करून मी झोपत गेलो, म्हणजे झोपलतो. नंतर किती वाजता उठलो, 5 वाजता उठलो. 5 वाजता उठून ते नागर फिट करण्यात 1 घंटा गेला आणि आता आलो शेतामध्ये नागर माराय. तर काय नाही जास्त, आज ब्लॉग इथं शूट करतोय. तर बघा एकदम जागा किती भारी आहे. ते मामा माझ्याकडे बघतात काय मी शूट करतोय, माझ्याकडे बघतात की त्यांना काय वाटते की असं मी व्हिडिओ शूट करतोय. काय नाही, त्यांना असंच म्हणजे बघल्यात की ह्यानं काय करले. आणि नागर बी असं मारलं की एकदम नदीच्या कडाला एकदम भारी आहे. तिकडलं पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आमचं भाऊ तर काय नाही, रंगातच चालू आहे एकदम. लावले गाणे की ट्रॅक्टर कुत्र्यावानी पळवायचं ना, म्हणजे काय ते नागर लागेल ना काय नाही, पूर्ण कुत्र्यावानी पळलाले. गाणं लावले बघा कसलं पळलाले का त्यानं तिथं. आणि पलीकडला साईडला दाखवतो की नदी साईडला कसं झाली काय नाही, पूर्ण म्हणजे मस्त वाटले व्ह्यू. तर तिकडं दाखवतो तुम्हाला, चला. तर गाईस, तर मित्रांनो, इकडलं व्ह्यू बघा किती डेंजर आहे एकदम. इकडनं पूर्ण नदी, पूर्ण अंधार झाले. या साईडला पूर्ण नदी. आतापर्यंत लोक ढोरं चारवतात तिथं. आतापर्यंत तिकडे ढोरं चारवतात लोक तिकडं त्या साईडला. आणि किती 6 वाजल्यातच चांदा निघला. आपलं चांद मामा बघा तिथं. त्याला तर वेळच नाही निघाय, कवा पण निघलेले. आणि नदीच्या साईडला ते त्याच्यामध्ये लोक की नाही ते माशा धरायचं ते हे टाकल्यात, का म्हणतात ते असं टाकल्यात. म्हणजे बऱ्यापैकी दिसतंय आता, म्हणजे कॅमेरामध्ये काय बरोबर दिसत नाही, थोडं जास्तच अंधार दिसते. आणि ह्या साईडला पण तिथं, त्या साईडला तेव्हा तिथं ब्रिज आहे आणि इथं मंदिर आहे. आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण तिथपर्यंत पाणी येते. पावसाळ्यामध्ये लई डेंजर असते. पावसाळ्यामध्ये आल्यास ना तर तेव्हा पण मी ब्लॉग शूट करेल की इथं केवढं पाणी राहणार. काय पावसाळे आले आता, जूनच्या महिन्यात चालू आहे. आज 30 तारीख आहे, उद्या 31 आहे. परवाशी जूनच्या महिना येणार आहे आणि नंतर जून लागणार आहे. मग नंतर पाणी एवढं पडेल ना नदीला, मग खंडच राहणार आहे. तिकडंपर्यंत पाणी जाणार, तिथपर्यंत पाणी लई डेंजर आहे. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो की लाईक करा, सबस्क्राईब करा भाई. एवढा व्हिडिओ म्हणजे कळकळीत करतोय ना, कळकळीत म्हणजे ते सांगू पण येत नाही मला. आता व्हिडिओ करते, तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा भाई प्लीज. तर त्यानं गाणे लावत तिथं ट्रॅक्टर थांब गेले. आणि मी जर व्हिडिओ केलो, म्हणजे ते जर गाण्याचा आवाज ह्याच्यामध्ये आलं तर ते मला कॉपीराईट ठेवले व्हिडिओवर. तर त्याचं काय व्हिडिओ नाही करणार, फक्त तुम्हाला दाखवणार ट्रॅक्टरचं. फक्त असं एकदम दाखवून कस मारले. गाणे लावत मस्त एकदम निवांतपैकी आहे बाई. आणि ते चांद मम्मा तिथं निघले गाईस. आता मी पण मारावं म्हणलं ट्रॅक्टर, त्यानं जर दिलं तर ट्रॅक्टर मी पण मारेल गाईस. मी पण मारेल मित्रांनो. अर्ध मराठी अर्ध हिंदी ठोकायचं, ब्लॉग काढायचं.